हे गाइस, वेलकम बैक टू द न्यू व्हिडिओ. 1 मे म्हणून आज सुट्टी आहे. तर आज काळीला सुट्टी नाहीये, तर काळी काय करते, काम करत बसली. वर्क फ्रॉम होम. आजच तिला वर्क फ्रॉम होम द्यायचं होतं, जेव्हा आपल्याला सुट्टी असते तेव्हा. डोसा डोसा चटणी, बटाट्याची भाजी. तर कधी असतं तेव्हा. आज असायला आपली गाडी. ही पण आपली गाडी आहे, ती पण आपलीच आहे. अजून एक गाडी आपली, ती काय आता नाहीये. पारजे भाऊला शूज घ्यायला आलोय दुसऱ्या दुकानात. काय आवड ना भाऊला शूज. नदी पात्रात आता आपण. मला दाखवतो जरा. ससा भाई पोर आहेत ना, पोरींसाठी काही करू द्या. आता हा आहे ना, मला इथं बसवून गेलाय, इथं मी इथंच आहे. आणि हा गेलाय आता मैत्रिणीला भेटायला, मला इथं बसवून. पोरी विकून खायला बसल्यात पोरांना. पोरींच्या नादी लागू नका, अवघड आहे. पोरींच्या नादी नाही लागायची, लक्षात ठेवा कधी. पोरी पोरांना विकून खायला बसलेल्या आहेत. आलो घरी. एवढं ऊन आहे ना बाहेर भाई. कॅमेरा काढायला पण येते. कॅमेरा लय ऊन आहे. मग डायरेक्ट चालू केलं गाडीवरती. तर ब्लॉग पण करायची इच्छा नव्हती. आपलं आता डायरेक्ट घरी जाऊन आंघोळ करून मस्तपैकी झोपायचं. लय कंटाळा येतो यार बाहेर जायचं. ऊनचं वाढलं उन्हाळ्यात तर बाहेर निघायलाच नव्हते. आपल्या डायरेक्ट संध्याकाळी निघायचं. झोपलो होतो मगाशी. कसं आहे मित्रांनो, एक गोष्ट सांगायची होती. आपल्याकडे कोणती गोष्ट आहे तर त्याचा माज नाही करावा, किंवा ती लोकांना दाखवून त्याच्या गोष्टीची तुमच्याकडे आहे म्हणून ती गोष्टीचा कधी माज नाही दाखवावं. कारण की आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसरं कोणाकडे तरी असू शकते ती गोष्ट. हे काय चालत राहते. मग ते जर असायचं, घमंड नाही करायचं कधी माझ्याकडे ही गोष्ट आहे म्हणून. व्ह्यू बघा. संध्याकाळचा सनसेटच्या टायमिंगला
बरोबर मधनं तिथनं सूर्य जातो खाली, भारी दिसतं. हेच कधी कधी घमंड नका करू आहे कोणत्या गोष्टी, ती तुमच्याकडे उद्या दुसऱ्याकडे पण असू शकते. सांगायचं म्हणजे आम्ही येत होतो तेव्हा एक दुकानदार होता, त्याला भेटायला गेलो होतो. असंच थोडं काम होतं, तर तो बोलत असा होता की त्याच्याकडे कस्टमर जास्त झाले, त्याकडे गरज नाही आहे त्याला कस्टमरची, ह्या पद्धतीने तो बोलत होता. तो म्हणत होता की माझं कस्टमर खूप नाही आहेत आमच्याकडे, त्यामुळं आम्ही निवांत आहे, तसं रोजले असतात असं तो बोलला. म्हणजे याचा अर्थ असा होता की त्याला काही कस्टमरची गरज नाही आहे, आम्ही गेलो नाही गेलो त्याला काही फरक नाही पडत. तेच आहे, जर कस्टमर आज आहेत, कस्टमर आहे ह्याचा घमंड आहे त्याला, तो कस्टमर आज आहे तो उद्या नाही आहे. ठीक आहे, चालायचं. भेटू नवीन ब्लॉगमध्ये.